अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार दत्त भक्तांना, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास। देवाची दारी आलो, देवाचाच होऊन गेलो। संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील ओळी कुरवपूर सारख्या दिव्य स्थानाला अगदी तंतोतंत लागू होता। कारण कुरवपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ते असे स्थान आहे जिथे स्वयं परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ प्रभू गुप्त रूपाने आजही विराजमान आहे। या भूमीवर पाऊल ठेवताच मनात जे भाव निर्माण होतात ते शब्दात व्यक्त करणे अशक्य असते। मित्रांनो, आपण कोणत्याही तीर्थक्षेत्री जाण्यापूर्वी तेथील सुविधा, राहण्याची व्यवस्था, जेवणाची सोय, प्रवासाची सोय या सर्व गोष्टींचा विचार करून नियोजन करतो। कारण आपल्याला आधुनिक आणि सुखसोयींचे जीवन जगण्याची सवय झाली आहे। परंतु कुरवपूर हे असे एक स्थान आहे जिथे गेल्यानंतर मनाला चिरकाल टिकणारे समाधान मिळते, भक्तीची खरी अनुभूती मिळते आणि परमेश्वर अगदी जवळ असल्याचा अनुभव येतो। कुरवपूरमध्ये तुम्हाला मोठमोठी हॉटेल्स दिसणार नाही, आलिशान लॉज दिसणार नाही, भव्य अन्नछत्रे दिसणार नाहीत। या स्थानाची खरी ओळख सुखसोयींमध्ये नाही, तर परमेश्वराच्या दिव्य सानिध्यात आहे। कुरवपूरला जाण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही, तर श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंची कृपादृष्टी आणि त्यांची परवानगीही लागते। तरच त्या भूमीवर तुम्ही प्रवेश करू शकता। त्यांच्या इच्छेशिवाय या भूमीवर कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही। ही भूमी भक्तांना स्वतःकडे बोलावते। इथे सुखसोयी कमी आहे, पण अमर्याद मनशांती आहे। इथे बाह्य वैभव कमी आहे, पण अंतःकरणातील आनंद अनंत आहे। इथे गर्दीची ओळख नाही, पण भक्तीचा एकांत आहे। इथे दिखावा नाही, पण परमेश्वराच्या अस्तित्वाची जिवंत अनुभूती आहे। जगात भगवंताची अनेक पवित्र स्थाने आहेत, प्रत्येक स्थानाचे स्वतःचे महत्त्व आहे। परंतु कुरवपूर हे स्थान अद्वितीय आहे, कारण येथे साक्षात सृष्टीचे मालक, चालक आणि पालनकर्ता श्रीपाद श्री वल्लभ प्रभू गुप्त रूपाने विराजमान आहे। त्यांच्या दिव्य संकल्पाचे आणि कृपेचे हे पवित्र केंद्र आहे। म्हणून या स्थानाला वारंवार भेट देऊन भक्तिभावाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करावे आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे। तेव्हा संत तुकाराम महाराजांच्या त्या ओळींचा खरा अनुभव आपल्या जीवनात येईल। देवाची दारी आलो, देवाचाच होऊन गेलो। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरू केले, तसेच सर्वात उत्तम गुण ग्रहण करण्याची वृत्ती सर्व दत्त भक्तांना प्राप्त व्हावी, हीच आपल्या चरणी प्रार्थना। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।